लक्ष्मी निवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की जयंत आता जान्हवीवर प्रचंड चिडलेला असतो, कारण की जान्हवीने त्याच्यावर संशय घेतलेला असतो की त्याने बबुचकाला कुकरमध्ये शिजवलेलं आहे आणि ह्याच्यामुळं जयंत फार अनसिक्युअर झालेला असतो. त्याच्यामुळे जयंतला प्रचंड राग आलेला असतो. जान्हवी त्याची माफी मागतीये हातपाय जोडून, पण तरीसुद्धा तो ऐकायला तयार नसतो. आणि मग जयंत रागारागाने बेडरूममध्ये जातोय आणि जान्हवीची बॅग भरून घेऊन खाली येतोय. बॅग पाहिल्यावर जान्हवीला आता असं वाटतं की जयंत मला माहेरी हकलून देईल आणि मग जान्हवीला रडायला आलेलं असतं. त्यानंतर जयंत जान्हवीला म्हणतो की तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे तर तू इथे राहू नकोस, तर तू माहेरी निघून जा. त्यानंतर जान्हवी म्हणते की नाही जयंत, माझं चुकलेलं आहे, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, इथून पुढे मी तुझ्यावर कधीही संशय घेणार नाही. त्यानंतर जयंत तिला जबरदस्ती विचारतो की तुझं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे. जान्हवी म्हणते की माझं सगळ्यात जास्त तुझ्यावरच आहे प्रेम जयंत, दुसरं माझं कोणावरही प्रेम नाही आहे. हे ऐकल्यावर मात्र जयंत खुश होतो आणि मग तिची बॅग नेऊन पुन्हा बेडरूममध्ये ठेवतो. त्यानंतर जान्हवी रडत विचार करते की आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे म्हणून त्याच्यावर जबरदस्ती करायची का, आणि या सगळ्याचं सोल्युशन आता मलाच काढायला हवं. जयंतला मला आता वठणीवर आणावं लागेल. आणि मग आता जान्हवी खतरनाक असे प्लॅनिंग करते आणि जयंतला वठणीवर ती नक्कीच आणणार आहे. आपल्याला हे सर्व येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. त्यानंतर इकडे आता श्रीनिवास आणि लक्ष्मी मोठ्या गाडीमध्ये बसून आणि सोबत वीणा आणि आरतीसुद्धा असते. कुठेतरी अगदी मोठी खरेदी करायला चाललेले असतात. हरीशला आणि संतोषला यातलं दोघेजण काहीही कळायला मार्ग नसतो. त्यांना टेन्शन आलेलं असते की आईबाबा नेमकं कुठे चाललेले आहेत. आईबाबा पुढे गेल्यावर हरीश आणि संतोष त्यांच्या गुपचूप पाठलाग करतात आणि शोध घेतात की आईबाबांचं नेमकं काय चाललेलं आहे. लक्ष्मी आणि श्रीनिवास आता नवीन घर घ्यायला चाललेले असतात आणि संतोषला हे अजिबात मान्य नसतं. मंगलने मात्र माहेरी येऊन लक्ष्मीची माफी मागितलेली आहे. आई माझं चुकलं, मला माफ कर. त्यानंतर लक्ष्मी काय आता मंगलला माफ करेल का, आणि संतोष लक्ष्मीची माफी मागून लक्ष्मी संतोषला पण माफ करेल का, हे पाहायला मिळेल.